आपण हा पॉइंट चालू केला होता, कल्टिव्हेशन ऑफ प्लांट व्हायरसेस. त्याच्यामध्ये थोडे पॉइंट बघून झाले होते. इन शॉर्ट आपण रिवाइज करूया. आपण आतापर्यंत प्लांट व्हायरस आणि बॅक्टेरियोफाजचं इनॉक्युलेशन हे बघितलेलं आहे. कल्टिव्हेशन हा पॉइंट बघितलाय. करतात हे आपण बघायचंय. आपण बघितलंय व्हायरसेस दोन which are infecting the plant and they are obligatory intracellular parasite require living host and that should be the plant and therefore the growth can be or cultivation can be done on the whole plant or use of culture of protoplast, growth in the plant tissue and growth in cell line prepared from the insects. Vector जे आहेत ते मी जरा फास्ट घेते कारण हे आपलं बघून झालंय. होल प्लांट मध्ये आपण कल्टिव्हेशन करू शकतो. इथे सिलेक्शन ऑफ प्लांट इज व्हेरी इम्पॉर्टंट. काही प्लांट मध्ये टॅनिन, फिनॉल किंवा काही ऑर्गॅनिक ऍसिड, काही एन्झाइम्स, गम तयार होतात आणि त्या पद्धतीने जर पदार्थ तयार होणारे जर प्लांट असतील तर त्याच्यामध्ये व्हायरसेस वाढू शकत नाही. त्यामुळे सिलेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. एक एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे. नंतर कोकुंबर लिव्स त्या रोझॅसिएसी व्हायरस साठी वापरला जातो आणि एकदा का आपला प्लांट सिलेक्ट झाला देन वी हॅव टू कल्टिवेट द व्हायरस मेकॅनिकली. आणि आपण मी तुम्हाला सांगितलेलं होतं की कुठलंही एखादं प्लांट घ्यायचं, लीफ घ्यायचं, त्याच्यावर व्हायरसचं मिक्सचर टाकायचं आणि एक ॲब्रॅझिव्ह म्हणजे तो घासणारा ज्याच्यावर टोक आहे असा पदार्थ, कार्बोरंडम त्याचं नाव आहे, तो आपण जर त्या व्हायरस बरोबर पानाला जर घासला तर पानाची सेल तुटते, सेल वॉल त्याच्यातली ब्रेक होते आणि व्हायरस इझिली एंटर होतो. तोच नॅचरली ह्या पद्धतीने इन्सेक्ट किंवा विंड हे पण काम करू शकतात. एक मिनिटात मी जरा फॅन बारीक करू. आणि त्यामुळे इन्फेक्टेड प्लांट किंवा लिव्स, फ्रुट्स काही आपण घेऊन क्रश करतोय आणि ह्या पद्धतीने आपण वरची प्रोसिजर जर फॉलो केली अँड द प्लांट leaves are taken, crushed with the viral suspension with abrasive and then the plant is allowed to grow for proper precaution, then we can observe the necrotic lesion or the death or the stunting of the plant. ह्या प्लांटची ग्रोथ पण कमी होऊ शकते. हे आपण डायग्राम गेल्या वेळेला बघितलेली आहे. कल्टिव्हेशन इन प्लांट टिश्यू कल्चर 1934 मध्ये PR व्हाईट सायंटिस्टनी ही प्रोसिजर. हॅलो मॅडम, स्लाइड दिसत नाहीये. हॅलो हॅलो मॅडम, स्लाइड दिसत नाही. नाही दिसत आहे? सगळ्यांना दिसत नाही? हा मॅम, इथं मला दाखवतोय तुमची स्क्रीन इज स्टील विजिबल म्हणून. सगळ्यांना दिसत नाहीये? मानसी, अक्षदा, नाही दिसत मॅम. नाही दिसत आहे मॅम. नाही दिसत मॅडम. नाही दिसत मॅम. बरं, मी परत पहिल्यापासून चालू करते. आता दिसते का बघा? हॅलो, दिसते का बघा? आता स्क्रीन दिसते? हो दिसते. दिसते. आता आपण हे लास्ट लेक्चरचं मी सगळं सांगून झालेलं आहे. हे सुद्धा अजून थोडीशी रिव्हिजन आहे. PR व्हाईट ही डेव्हलप वन प्रोसिजर ऑफ द कल्टिव्हेशन ऑफ प्लांट टिश्यू कल्चर
The same procedure is still today you are using. सिस्टमॅटिकली इन्फेक्टेड प्लॅंटचं सॅम्पल घ्यायचे, त्याचे स्टेमचे तुकडे घ्यायचे, पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे बीकर फ्लास्क मध्ये किंवा त्याच्यामध्ये, त्यांना रूट्स निर्माण होतील, ते रूट ट्यूब्स काढून घ्यायचे आणि फ्रेश स्टेराइल मीडियम मध्ये टाकायचं कंटेनिंग द फॉलोइंग कंपोजिशन, आणि ती रूट्स तिथे डेव्हलप होतील टिप्स, आणि मग ते तुम्ही दॅट फ्लास्क शुड बी केप्ट फॉर द वीक, अँड देन द सर्विंग कल्चर, जे काही रूट्सची टिप्स असतील 1 सेंटीमीटर लेंथची युनिफॉर्म, इट शुड बी कट, अँड देन यू कॅन मेंटेन इट एज अ स्टॉक और मे बी यूज फॉर द फर्दर स्टडी. तो आपण काढून घेऊन सबकल्चर पुढे करू शकतो किंवा ते फ्रेश मीडियम मध्ये टाकू शकतो, आणि यू कॅन मेंटेन इट एज अ स्टॉक ऑल्सो. 1-2 पीसेस काढायचे आणि स्टॉक मध्ये ठेवायचे. परत एकदा ही प्रोसिजर इन शॉर्ट लक्षात घ्या. आपण काय केलंय आता, मला कारण पुढच्या गोष्टी तुम्हाला सांगताना ही गोष्ट लागणार आहे. एखादं टोबॅको मोझॅइक डिसीज झालेलं टोबॅकोचं प्लॅंट घ्यायचं आणि त्या प्लॅंटची फक्त खोड काढून घ्यायचं, स्टेम्सचे तुकडे घ्यायचे आणि पाण्यात टाकून ठेवायचे. तर त्या पाण्यात टाकल्याबरोबर त्या खोडाला छोटी छोटी मुळं फुटतील. ती मुळं काढायची आणि एका स्टराईल फ्लास्क मध्ये ठेवायची, काल सांगितलेलं कंपोजिशन असलेलं मीडियम मध्ये ती ठेवायची, आणि तो फ्लास्क तसाच 1 आठवडाभर इन्क्युबेट केला तर ती मुळं चांगली मोठी मोठी वाढलेली तुम्हाला त्या फ्लास्क मध्ये बीकर मध्ये दिसतील. मग त्या मुळांचे जे तुकडे 1 सेंटीमीटर लेंथचे तुकडे काढून घ्यायचे आणि ते तुम्ही वापरायचे, पुढच्या तुमच्या अभ्यासासाठी वापरायचं किंवा फ्रेश मीडियम मध्ये टाका. परत तुम्हाला ते तुकडे वाढतील आणि ते तुकडे वाढता वाढता आतला व्हायरस पण वाढेल, आणि इन दिस वे आपण व्हायरस कल्टिवेट केला. त्याच पद्धतीने ते तुम्ही सबकल्चर करू शकता, और तुम्ही काय करू शकता, सम पीसेस दे आर रिमूव्ड अँड इट कॅन बी स्टोर्ड एज अ स्टॉक. आज आपण 2020 साली सप्टेंबर मध्ये असं करून ठेवलं तर ते तुम्ही फ्रीज मध्ये तसेच ठेवू शकता, आणि उद्या अनेक 5-6 महिन्यांनी तुम्हाला गरज लागली तर हे पीसेस काढून तुम्ही त्याच्यापासून परत व्हायरस आयसोलेट करू शकता आणि ते व्हायरसेसचा फर्दर स्टडी करू शकता. आणि दिस इज द प्रोसिजर ऑफ अ टिश्यू कल्चर ऑफ द प्लांट. ही प्रोसिजर आहे. याच्यामध्ये फरक लक्षात घ्या. आता मला तुम्हाला पुढचं सांगताना लक्षात येईल की ह्यामध्ये ऑलरेडी ग्रो झालेले व्हायरस इन्फेक्टेड प्लांट आपण घेतले होते. व्हायरस मल्टिप्लाइंग इन द टिप्स कॅन बी यूज फॉर फर्दर स्टडी, आणि हा आपण इन्फेक्टेड प्लांट घेऊनच त्यातलेच व्हायरस त्याच्याच रूट टिप्स मध्ये वाढवले होते. म्हणजे आपण असं काही केलं नाही जसं आतापर्यंत अॅनिमल व्हायरसचं किंवा बॅक्टेरियोफॅजसचं आपण कसं घेतलं, नॅचरल सॅम्पल मधनं फाज असू दे व्हायरस असू दे बाजूला काढून घेतला आणि लॅबोरेटरीमध्ये नव्याने ग्रो केला. डी नोव्हो सिंथेसिस म्हणायचं त्याला, नव्याने एखादी गोष्ट केली. पण इथे आपण ऑलरेडी ग्रोन जे आहेत, ऑलरेडी इन्फेक्टेड रूट्स आहेत, ऑलरेडी इन्फेक्टेड प्लॅंट घेतली, त्याची स्टेम घेतली आणि त्याच्यातच वाढवलेलं आहे. त्यामुळे नाऊ डेज आपण हा बाय दिस आपण कल्टिवेट करू शकलो. ऑफ द वुंड ट्युमर व्हायरस पण करू शकतो. आता हे कल्टिवेशन कसं, टाइप ऑफ व्हायरस, टाइप ऑफ होस्ट अँड न्यूट्रिशनल फॅक्टर अफेक्टिंग द प्लांट ग्रोथ. आता मला इतकं तुम्हाला सांगायचं आहे, प्लांट व्हायरस दे आर जनरली कल्टिवेटेड ऑन द टिश्यू विच आर ऑब्टेन ऑलरेडी सिस्टमॅटिकली इन्फेक्टेड प्लांट्स. ज्याच्यामध्ये ऑलरेडी इन्फेक्शन झालेलं आहे असे प्लांटचे पार्ट्स घेतले, त्याच्यामध्ये तुम्ही ग्रो केलं आणि ते व्हायरस तुम्ही ग्रो केलेलं ऍज अ स्टॉक वापरू शकता, त्याचा फर्दर अभ्यास करू शकता, त्याचा परत करू शकता. परंतु इथे तुम्हाला इतर अॅनिमल व्हायरस सारखं तुम्हाला फ्रेश बाहेर घेतलेलं व्हायरस करता येत नाही. नाउअडेज डी नोव्हो कल्चरिंग इज नाउअडेज इन्क्रीजिंग. तर हे इन्फेक्टेड झालेल्यामध्येच वाढवणं ह्यात फारसं काही डोकं नाहीये. ज्या प्लांटला कधी इन्फेक्शन झालेलंच नाही अशा प्लांटमध्ये तुम्ही व्हायरस ग्रो करून दाखवले तर ती जी टेक्निक आहे इट इज कॉल्ड ॲज द डी नोव्हो कल्चरिंग, आणि ते आता प्रोसिजर ह्या पद्धतीने त्याचा वापर वाढलेला आहे. अँड देअरफॉर नाउअडेज हेल्दी प्लांट टिश्यू कल्चर नॉट नेसेसरी ऑफ द नॅचरल होस्ट. म्हणजे टोबॅको मोझॅइक तुम्हाला व्हायरस वापरायचा आहे तर टोबॅकोच प्लॅन घेतलं पाहिजे असं काही नाही, टोमॅटोचं घेतलं तरी चालेल. आणि ते तयार केलं जातं, त्याचं टिश्यू कल्चर रॅपिड रुटीन मध्ये तयार केलं जातं आणि त्या
न इन्फेक्शन झालेल्या प्लांटच्या टिश्यूला आपण हे व्हायरसचं इन्फेक्शन करू शकतो आणि त्याच्यामध्ये व्हायरस ग्रो करू शकतो. आता हा मुद्दा मी परत 2 वेळा समजावून सांगते. व्हाईटनी शोधलेल्या मेथडमध्ये काय केलेलं होतं, सिस्टमॅटिकली इन्फेक्टेड प्लांटचे टिश्यू घेतले होते आणि इन दॅट टिश्यू ही हॅड ग्रोन द टिश्यू, म्हणजे ते रूट स्टेम सगळे तिथे वाढले आणि त्याच्यामध्ये व्हायरस वाढली. परंतु इन्फेक्शन झालेल्यामध्येच परत ते इन्फेक्शन होऊन व्हायरसचा नंबर वाढवण्यात फारसा काही त्याच्यामध्ये अर्थ नाही. आणि म्हणून काय केलं गेलं, आता लोकांचं सायंटिस्टचा काय म्हणणं आहे, डी नोव्हो कल्चरिंग, म्हणजे नव्याने कल्चरिंग करायचंय आपल्याला. कुणामध्ये कल्चरिंग करायचंय, हेल्दी प्लांट मध्ये करायचं आहे. आणि ही आता नवीन मेथड आलेली आहे. आर्टिफिशियली आपल्याला व्हायरसचं सस्पेन्शन घ्यावं लागेल आणि इट शुड बी आर्टिफिशियली इंजेक्टेड और इन्फेक्टेड ऑन द हेल्दी प्लांट. दॅट इज द ओनली डिफरन्स ऑफ द प्लांट टिश्यू कल्चर. Previously or White, according to White, in this method infected plant is used and in that plant tissue culture is prepared and where the viruses are grown. But nowadays everyone is interested in de novo culturing. What is the meaning of de novo culturing? Here we are using the healthy plant, we are preparing the tissue culture of the healthy plant, and if we are artificially infecting that tissue culture with the virus, and in the method is called as the de novo culturing. How we can do it? De novo culturing method is well developed and preferred method. In this method inoculation is done as, तुम्ही त्या मगाशी सांगितले त्याप्रमाणे प्लांटचा तुम्ही टिश्यू हे घ्या, म्हणजे हेल्दी प्लांट घ्या, त्याचे स्टेम्स काढून घ्या. ते हेल्दी स्टेम्स जे काढलेले आहेत ते पाण्यात बुडवून ठेवा, त्याला रूट्स येतील, ते रूट्स काढून घ्या, मीडियम मध्ये टाका, ते रूट्स चांगले वाढतील. आणि त्या वाढल्यानंतर किंवा हे जे स्टेम घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, व्हायरल सस्पेन्शन वरनं टाकायचं आहे. आता एरवी तुम्ही बघितलं, ससा घेतला होता आपण, उंदीर घेतला होता, त्याला आपण इंजेक्शन द्यावं लागतं. एग घेतलं होतं, आठवतंय का बघा, एग इनॉक्युलेशनला त्याच्यामध्ये आपल्याला सिरिंज घालून इंजेक्शन द्यावं लागलं. तसे हे प्लांट टिश्यू कल्चर आहे, याच्यामध्ये तुम्हाला व्हायरस इनॉक्युलेशन करायचं आहे. कारण प्लांटला आपल्याला सर्वांना माहितीये त्यांच्या शरीर म्हणजे सेलच्या सरफेसला रिजिड दणकट सेल वॉल असते, त्याच्यामध्ये सहज व्हायरसचं इन्फेक्शन जाऊ शकत नाही. मग ते कुठल्या पद्धतीने केलं जातं, हिअर व्हायरल सस्पेन्शन इज डायरेक्टली पोर्ड इन द ग्रोईंग टिश्यू कल्चर फ्लास्क. मग अशी मी जो फ्लास्क सांगितला, ज्या मीडियम मध्ये रूट टिप सांगितले, त्याच्यामध्ये फक्त व्हायरस सस्पेन्शन ओतून टाकायचं आणि त्याच्यामध्ये ते व्हायरसेस त्या प्लांट टिश्यूला इन्फेक्ट करतील आणि तिथे व्हायरस वाढू शकतील. हा मार्ग आहे, बट द रिजिड थिक सेल वॉल इज देअर. आणि म्हणून काय केलं जातं, टू मेक द इन्फेक्शन स्टेडी अँड क्विक, नक्की शुअर शॉट इन्फेक्शन त्याला व्हावं, क्विक व्हावं म्हणून काय केलं जातं, निडल घेतली जाते, सिरिंज घेतली जाते आणि त्याच्यामध्ये व्हायरल सस्पेन्शन घेऊन त्या वनस्पतींना इंजेक्शन दिलं जातं. आर्टिफिशियली इट मे बी इंजेक्टेड. किंवा मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सस्पेन्शन घ्या आणि एखाद्या अब्रेसिव्हच्या मदतीने, कार्बोरंडम पावडरच्या मदतीने इट इज रब्ड ऑन दॅट पार्ट. तुम्ही त्या कार्बोरंडम आणि सस्पेन्शन असं दोन्ही जर रबिंग केलं तर काय होईल, अलाउ द व्हायरस टू पेनिट्रेट इट and it will cause the infection. Or you can add the insect vector along with the viral suspension. जे इन्सेक्ट प्लांट सॅप शोषून घेतात ते इन्सेक्ट पण त्याच्या बरोबर टाका. इन्सेक्ट काय करतील, सक करतील, त्यांचे जे आपण म्हणतो सोंड आहे ती त्या वनस्पतीमध्ये घुसवतील, त्याबरोबर तिथं छिद्र निर्माण होईल, तिथं होल येईल and the virus suspension can be introduced there. And in this way it can be cultivated. This is the way which is called as the de novo culturing. Follow me once again. In the de novo culturing we are using the plant cell or plant which is not already infected. Healthy plant should be selected. Stem pieces should be added in the beaker. It will develop the roots. You can take the root, use special medium,
आणि त्याला वेगवेगळ्या मार्गाने आपण इन्फेक्शन करू शकतो. इन दॅट मीडियम डायरेक्ट द व्हायरल सस्पेन्शन कॅन बी टेकन, और टू शुअर शॉट इन्फेक्शन यू कॅन इंजेक्ट, सिरिंज निडल घेऊन डायरेक्ट इंजेक्शन द्यायचं, और यू कॅन रब द व्हायरल सस्पेन्शन अलॉंग विथ द अब्रेसिव्ह, और अलॉंग विथ द टिश्यू यू हॅव टू ऍड द व्हेक्टर. म्हणजे ह्या अनेक मार्गाने, कुठल्याही एखाद्या मार्गाने त्या प्लॅन मध्ये तो व्हायरस इंट्रोड्यूस व्हायला पाहिजे, आणि तो इंट्रोड्यूस झाल्यानंतर ते व्हायरस तिथं ग्रो होऊ शकतील. दिस इज कॉल्ड एज द टिश्यू कल्चर बाय डी नोव्हो सिंथेसिस. तीन मेथड आपण बघून झाल्या. त्यातल्या 2 ह्या एकमेकांना सोयीच्या होत्या. पहिली म्हणजे इन्फेक्शन इन द होल प्लांट, दुसरी इन्फेक्शन इन ऑर कल्टिवेशन इन द टिश्यू कल्चर. त्याच्यामध्ये नॅचरल म्हणजे सिस्टमॅटिक इन्फेक्टेड प्लांट और बाय डी नोव्हो सिंथेसिस. आणि आता आपण तिसरी मेथड बघतोय, कल्टिवेशन इन प्रोटोप्लास्ट टिश्यू कल्चर. अनेक दिवस नुसते प्लांट सेल्स वापरून होल प्लांट, म्हणजे आपण घरी सुद्धा जे करतो ग्राफ्टिंग म्हणतो, किंवा एखादी वनस्पतीचा रोप आणायचं आणि ते आपल्याकडे लावलं, किंवा खोड आणायचं कट करून लावायचं, जसं गुलाब वगैरे आपण लावतो त्याचे डोळे भरतो, त्या पद्धतीने ती वाढलं की त्याला आपण आपल्या घरामधलं टिश्यू कल्चर म्हणतो. इथे लॅबोरेटरीमध्ये टिश्यू कल्चर बनवलं जातं. त्यावेळेला काय केलं जातं, हिअर कल्टिवेशन इन प्रोटोप्लास्ट टिश्यू कल्चर. इट इज अ न्यू रिसेंटली डेव्हलप्ड ऍडव्हान्स टेक्निक. And in this case, what they do, they use the plant cells, and the plant cell, they are treated in such a way that the cell wall get removed. Now the plant cell without cell wall, it is called as the protoplast. And in that protoplast, the outer membrane is the cell membrane, which is a delicate membrane. Cell wall is very thick and tough membrane. Virus cannot penetrate the cell wall, but it can easily penetrate the cell membrane. And therefore, here the tissue culture is prepared. The cell line in the bottle is prepared using the protoplast, lacking the cell wall. And if the cell wall is not there, only the cell membrane is there, then the viral infection will be easy. And thus the important advantage is that it can be uniformly synchronously cultivated by viruses. हे अतिशय सोपं आहे. तुम्ही इंटॅक्ट प्लांट वापरण्या, म्हणजे प्लांट सेल वापरण्याच्या ऐवजी त्याच्याऐवजी सेल वॉल काढून टाकलेल्या सेल्स वापरल्या, ग्रो केल्या लॅबोरेटरीमध्ये, देन इट विथ द इन्फेक्शन विल बी इझी. आपल्याला इनॉक्युलेशन करणं सोपं जातं. फॉर एक्झाम्पल, प्रोटोप्लास्ट सेल कल्चर इज प्रिपेअर्ड फ्रॉम टोबॅको प्लांट सेल. टोबॅकोचे प्लांट घेतले, त्याच्या सेल्स काढून घेतल्या, त्याच्यामधलं सेल वॉल काढून टाकलं, आणि ती सेल मेम्ब्रेन असलेलं म्हणजे प्रोटोप्लास्टचं तुम्ही सेल लाईन जर प्रिपेअर केली, तर काय होईल, डायरेक्टली तुम्ही नुसतं त्या सेल सस्पेन्शन मध्ये गेल्या वेळेला, अॅनिमलच्या वेळेला ती मी बॉटल दाखवली होती, तसं फ्लास्क घ्या, बीकर घ्या, बॉटल घ्या, त्याच्यामध्ये त्या सेल्सच्या बरोबरीने तुम्ही नुसतं टोबॅको मोझाईक व्हायरस टाका. सेल वॉलच नाही, अडथळाच नाही, तर हा TME सहज आत जाईल, अँड इट विल इन्फेक्ट द टोबॅको मोझाईक प्लांट, टोबॅको प्लांट. And thus it will be easiest way of cultivation of a tobacco mosaic virus in a protoplast tissue culture. आपण हेल्दी प्लांट डायरेक्ट घेऊन त्याच्यावर इन्फेक्शन केलं, रबिंग केलं लीव्हजना. दुसरं आपण टिश्यू कल्चर व्हाईटच्या मेथडनी तयार केले, टिश्यू कल्चर डी नोव्होनी केले, आणि आता टिश्यू कल्चर केले ते प्रोटोप्लास्टनी. आणि ह्याच्यातली लास्ट जी मेथड आहे, कल्टिवेशन इन मोनो लेयर्ड सेल लाईन्स ऑफ द इन्सेक्ट्स. आपण अनेक वेळेला बघितलं आहे की काही इन्सेक्ट्स आहेत, दे आर ऍक्टिंग ऍज अ व्हेक्टर. अँड दीज व्हेक्टर्स, फॉर एक्झाम्पल ग्रॉस हॉपर किंवा कुठलाही एखादा व्हेक्टर जो आहे, किंवा साधे डास सुद्धा आहेत की जे वनस्पतीवर वाढू शकतात. सच मॉस्किटो or any vector, grasshopper like vector, if we use, they what they do, this inject, त्यांची जी सोंड आहे ती त्या प्लांट मध्ये आत टाकतात, and the plant sap is sucked. Along with this, virus may enter in that insect body, and then that insect when infect or when it will settle and injects its own part in the second healthy plant,
then along with the sap, along with this content, saliva of that insect, the virus may get entered. And in this way, in that insect body, the virus remain there, it go there, grow there. And therefore, the idea is that instead of using plant, the tissue culture of insect is somewhat easy. And therefore, such insects, they are used. And from that, the cell line is prepared. मग एखादा ग्रास हॉपर सारखे आपण घरी बघितले किंवा टोळ आहे म्हणतो किंवा नाक हे जो आहे ह्या पद्धतीने नाकतोडाचे वनस्पतीवर वाढणारे जे कीटक आहेत, इन्सेक्ट्स आहेत, ते घ्यायचे, त्याचा एखादा पार्ट काढून घ्यायचा, त्याची सेल लाईन बनवायची, जशी आपण रोज बॉटल मध्ये अॅनिमलची सेल लाईन बनवली, आणि त्याच्यामध्ये जर इफ यू इनॉक्युलेट द व्हायरसेस, then that virus will grow there. Even though it is a plant virus, it will able to grow in the cell line of the insects which are a carrier, which are a vector. And then in that cell line, the viruses can be grown. For example, rhabdovirus can be cultivated in the leaf hopper cell culture. तुम्ही ही लीफ हॉपर जर हे बघितलं असेल कीटक, तर हिरव्या रंगाचा, त्याला आपण नमस्कार प्रार्थना कीटक पण म्हणतात, तो असे त्याचे हात जोडलेले असतात, तो वनस्पतीवर वाढत असतो. त्याला जर तुम्ही इन्फेक्शन केलं, त्याच्यामध्ये ग्रो केलं, व्हायरसेस तिथे ग्रो होऊ शकतात. आणि साधारण 10,000 व्हायरसेस पर सेल एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रॅबिडो व्हायरस ग्रो होऊ शकतो ऑन द लीफ हॉपर सेल प्लांट. And that complete the cultivation of plant viruses in the वेगवेगळे जे मार्ग आहेत ते आपला आता बघून झालेला आहे. सर्वांना कळलंय का बघा? आता तुम्ही सारख्या नोट्स मागता आहात, तर आपल्याला एक हे चालू करायचं आहे. एक कोणीतरी कॉमेंट काहीतरी लिहिली आहे, जरा बघते. Ma'am, last time I asked you why plant viruses grow only on the root tip. अरे बाळा, तसं काही नाहीये, रूट टिप मध्येच वाढतात असं काही नाही, कुठेही लीव्स मध्ये पण वाढू शकतात, परंतु ते अख्खं झाड तयार व्हायला वेळ लागेल. तुम्ही जर स्टेम्स घेतले तर त्याला रूट पटकन डेव्हलप होईल, मग शूट, लीव्स हे सगळं डेव्हलप व्हायला वेळ लागेल. घरी सुद्धा आपण कुठलंही एखादं गाजराचं कट घ्या आणि ते ठेवा किंवा काही, ते त्याला मुळं पटकन येतात, आणि म्हणून आपण ते वापरलंय. त्याला फार काही तोच रूटच वापरले पाहिजेत असं काही नाहीये. की प्रश्न विचारणारी व्यक्तीने जरा मला हे दाखवा बरं, कोण बोलते, काय नाव आहे? प्रश्न चांगला विचारलाय, कुणी विचारला होता? हॅलो, आता प्रश्न चॅट मध्ये विचारला होता, त्याचं नाव आलेलं नव्हतं. देणार आहे का उत्तर? नाही कोणाला काय बोलायचं? आता मला दुसरा तुम्हाला मी नवीन पॉइंट चालू शिकवायला सुरुवात करणार आहे, पण तत्पूर्वी मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला मी सांगितलेलं होतं की फी संबंधी माहिती सांगितली होती. ज्यांना स्कॉलरशिप मिळालेली आहे त्यांनी येऊन सुज्ञे सरांना भेटा. तुमच्यातलं कोण कोण भेटलं? दोघे तिघांनी नावं दिली होती की आमची फ्रीशिप आली आहे किंवा काय, त्यातलं कोणी आले, येऊन भेटलं का? तुमची फी जमा झाली आहे, कलेक्ट केली का? हॅलो, मला आता लक्षात नाहीत नावं कोणी सांगितली होती ती. हॅलो, अक्षदा शेलार जरा ऑन कर ग. अक्षदा, हा मिस. जरा ऑडिओ व्हिडिओ ऑन कर. मी गेल्या वेळेला सूचना दिलेली होती की तुम्हाला ह्या पद्धतीने तुमची कुणाची फ्रीशिप स्कॉलरशिप आलेली आहे, तर तुम्ही ती फी कलेक्ट केली का? कोणी भेटला का सुज्ञे सरांना? का तुझं नाही त्यात नाव? नाही मिस, मी स्कॉलरशिप मध्ये नाहीये.
स्कॉलरशिप मध्ये नाहीये. अजून कोण आहे? मला नावं ती मी लिहिलेली कागदच सापडणं अवघड आहे. आदित्य शिंदे कोण आहे? जरा ऑडिओ व्हिडिओ ऑन कर रे. आदित्य शिंदे. हॅलो, आहे का आपल्याकडे आदित्य शिंदे म्हणून कोणी? अक्षता, आहे का कोणी आदित्य शिंदे? नाही माहिती मिस मला. रेश्मा, हा मिस. मुलानी, हा माहितीये का तुला आदित्य शिंदे कोण आहे? नाही माहित. बर, अजून एक कोणी बॉय आहे का? मुलगा कोणी आहे का? मी आता पुढचं तुमच्याशी जे बोलणार आहे लेक्चर चालू करण्यापूर्वी ते फार महत्वाचं आहे. इथे आदित्य शिंदे नावाचा एक मुलगाचं हे दिसतंय, तो इज प्रेझेंटिंग म्हणून असं येतंय. बाकीचे तुम्ही सगळे एका कोपऱ्यात आहेत आणि आदित्य शिंदे तेवढं सेंटरला आहे. तर ती व्यक्ती कोण आहे मला जरा बघायची आहे. ती ऑनही करत नाहीये ऑडिओ व्हिडिओ. हॅलो, त्यांनी मीटिंगच सोडली बघा. आदित्य शिंदे कोण आहे? एकदा आपण जरा चौकशी करूया. बर, जरा लक्ष द्या. आता मी तुम्हाला काय सांगतेय. आता तुमच्या घरी तुमचे पालक आहेत आणि आपल्याला एक कमिटी तयार करायची आहे, असोसिएशन तयार करायची आहे, पॅरेंट टीचर असोसिएशन. तुम्ही आतापर्यंत 3 वर्ष पॅरेंट टीचर स्कीम घेतली. आम्ही तुम्हाला 20-20 मुलं तुम्ही दत्तक घेतले होते वर्षभरासाठी आणि नंतर आपण ती स्कीम मध्ये तुम्हाला आपण वेगवेगळे मीटिंग वगैरे घ्यायचो. आता आपलं अशा पद्धतीचं म्हणणं नाहीये. आता आपल्याला काय करायचं आहे, तुमच्यातले 3-4 पालक जे ऑनलाईन तुम्ही त्यांना जोडून द्यायचं. आपण ऑनलाईन मीटिंग घेऊया आणि नंतर काही त्यांची आपण एक बॉडी तयार करणार आहे. कोण अध्यक्ष तयार होणार, कोणी सेक्रेटरी व्हील. म्हणजे ही तुमची टीवाय मायक्रो झाले, तसे टीवाय केमिस्ट्रीचे, टीवाय झू, टीवाय असे सगळ्या विषयांचे टीवायचे जे आहेत, तुमच्या वर्गातून आम्हाला एक 3-4 प्रतिनिधी पाहिजे आहेत. तर ते प्रतिनिधी तुमच्यातनं असं मला स्वेच्छेने कोण आता इमिजिएट सांगेल की, आणि त्यात सुद्धा 1-2 लेडी मेंबर म्हणजे आई पाहिजे. म्हणजे बाबा पण 1-2 पाहिजेत, पण आई पण पाहिजे. म्हणजे स्त्री आपल्याला प्रतिनिधी जास्त पाहिजे आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला रिझर्वेशनचे मेंबर पण पाहिजे आहेत. तर तुमच्यामध्ये SC किंवा ST ह्याचं कास्ट कोण आहे का? चला पटपट बोला. STचं कोण असेल तर जरा ऑन करा आणि माझ्याशी बोला. ST कॅटेगरी. येस मिस. कोण? अरे नितीश का? हा. जरा व्हिडिओ ऑन कर की, मला नितीश कोण आहे बघू दे. तू ST मधला आहेस? SC मिस. SC आहेस. ओके, बर. तुझं नाव जर घेतलं तर तुझ्या आई म्हणजे आई येईल का? येऊ शकेल का? जॉईन होऊ शकेल? विचारतो मिस. कसं करायचं? आपण तिला सांगायचं तुझी प्रतिनिधित्व काम करणार आहे. काय मिस? तर ते त्या तुमच्या सगळ्या पालकांची प्रतिनिधी म्हणून काम करणार. तू तिच्या मनाची तयारी कर. मी आता तुझं नाव लिहून घेते. नितीश सरवडे का ना? हा. सांग नाव. नितीश सरवदे. सरवदे. बर, मग तू SC कॅटेगरी मधला आहेस. मग तुझ्या पण आई किंवा वडील, अगदी आई नाही म्हणले तर वडील काय करतात? वडील एक सर्व्हिसमॅन आहेत. एक सर्व्हिसमॅन आहेत ना? ते तर नक्की तयार होतील यायला. ठीक आहे, पण आपण सध्या तुझं नाव घेऊया. अजून SC कॅटेगरीतलं कोणी आहे का? तू सोडून बघूया. SC मधलं कोण आहे का? नितीश सोडून कोणी आहे? बोला पटपट. SC मधला तो एक झाला. ST मधलं आणि SC मधलं अजून कोण आहे का? SC मधलं कोण आहे? SC मधलं कोण आहे? ST मधलं कोण आहे? SC मधलं कोण आहे? ST मधलं कोण आहे? SC मधलं कोण आहे? SC मधलं कोण आहे? ST मधलं कोण आहे? SC 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 मधलं को
नाही कुणी? एनटी मधलं, व्हिजे मधलं, एनटी एबीसी काहीच आहे त्यातले कुठलंही चालेल, व्हिजे एबीसी चालेल, त्या कॅटेगरी मधलं कोण आहे का? असणार ना. तुम्ही संकोच करू नका, मला फक्त नाव पाहिजे आहे. कोणी असेल तर मला नाव सांगा. तुम्हाला इथे सांगायचं जर संकोच वाटत असेल तर मला मेसेज केलात तरी चालेल, माझ्या पर्सनल याच्यावर केलात तरी चालेल, पण मी परत एकदा तुम्हाला तुमच्या ग्रुपवर विचारीन. मृदुल चव्हाण कोण आहे ग? नाही सॉरी, मृणाल चव्हाण. हा मॅम. ऑन कर. मृणाल चव्हाण. येस मॅम. तू ओपन मधली आहेस कशी आहेस? ओबीसी नाही ओपन मध्ये मी. सांग ना बाळा. हा मॅम ओपन मध्ये मी. ओपन असू दे ना, आपल्याला ओपन मधलं सुद्धा एखाद दोन पाहिजे आहेत. असं स्वेच्छेने कोण येत आहे पुढे की ओपन मधले सुद्धा पाहिजे, ओबीसी मधला एखादा पाहिजे, एसटी मधला, एससी म्हणजे आता एससी मधला एक झालाय आपल्याकडे आणि तो सांगेल आपल्याला, आणि त्याच्या बरोबरीने अजून कोणी एससी कॅटेगरीतला असेल आणि आता तुम्हाला सांगतायला जरा संकोच वाटत असेल तर तुम्ही मला नंतर सुद्धा सांगू शकता. सगळे बाकीचे ओपन मधले आहेत का? एवढे समोर माझ्या एवढी नावं आहेत. श्रद्धा शेलार, श्रद्धा शेलार, कुठली कॅटेगरी तुझी? ओपन मधली आहेस? हो ओपन मध्ये. बोल. ओपन. बर, मला ही नावं दिसतात त्यांना विचारते, मला त्यातलं काही कळत नाही, कोणी त्याच्याबद्दल काही राग म्हणू नका, मला समोर जी नावं दिसत आहेत ती मी विचारते. मुलानी, रेश्मा मुलानी. हा मिस. रेश्मा मुलानी. हा मिस. तू कुठली कॅटेगरी मधली आहे? ओबीसी. मग सांग ना नाव तुझं, मला चेहरा दाखव तुझा रेश्मा. बर, तुझे आई बाबा काय करतात सांग? माझे घरी नसतात ते. मग कुठे असतात? ते कामाला जातात. अगं कुठं? पण ते असू दे की, आता आपल्याला लगेच नकोय कुणी. पण ते स्ट्रिक्ट नाहीयेत. आपली कधी डिक्लेअर, अगं बाळांनो, आपली कधी जेव्हा डिक्लेअर होईल ना मीटिंग, तेवढ्या मीटिंगला एक तासभर येऊ शकतील का? बर मी विचारते. विचार आणि सांग मला. अजून कोण आहे का ओबीसी मधलं? ओबीसी कॅटेगरीतला अजून कोण आहे का? असणार आहे. आता मला जर लिस्ट मिळाली ना तुमची तर होऊ शकेल. संयुक्ता जाधव. मला जी नावं इथं समोर दिसत आहेत. मॅम ओपन कॅटेगरी काय मध्ये. बाळा, तू ओपन मध्ये आहेस? हो. बर, तुझे वडील काय करतात? वडील काय एसटी मध्ये करतात? सर्व्हिसला. एसटी मध्ये सर्व्हिसला आहेत. बर, आणि आई? आई हाऊसवाईफ आहे. आई काय शिकलीये? ग्रॅज्युएट आहे मॅम. ट्युशन्स घेते घरी. घेते ना, मग आईला बोलायची सवय असेल. तुझं नाव घेते, आईचं नाव द्यायचं. सीमा आईला युवराज कल्पना जाधव. द्यायची. चालेल चालेल मॅम. हो मॅम. काय नाव तुझ्या आईचं? सीमा युवराज जाधव. सीमा का? हा. बर, चालेल ना तू? सीमा हो, युवराज मॅम. का? सीमा युवराज जाधव. तू ही ओपन मधली एक, अजूनही कुणाला ओपन मधल्या एखादी यायचं असेल, मला हे समोर नाव दिसलं म्हणून मी संयुक्त घेतलं. बाकी असं मला काही तुमची कोणाची ओळख पण नाहीये. तर तुम्हाला हवं असेल तर मला एक जण, तिच्या आईचं नाव मी आता घेतलेलं आहे, लेडी मेंबर आपल्याला लागणार आहे आणि ती मुख्य क्लासेस घेते, त्याच्यामुळे ती म्हणजे आपल्याला तुमचं मत मांडायचंय तिने. तुमची अडचणी तिने सांगायच्या आहेत किंवा आम्ही जे क्लासेस घेतोय ते तुम्ही जॉईन करताय का नाही हे बघायचंय आम्हाला. प्राजक्ता मोरे कोण आहे? प्राजक्ता मोरे.
प्राजक्ता मोरे फक्त लावून निघून हॅलो? गेलेत का? मगाशी यादव सर तुम्हाला म्हणत होते हॅलो मी व्हिडिओ ऑन करता हे करता आणि जॉईन करून इकडे हॅलो? तिकडे हिंडत घरातली कामं करत बोल ना. ऑडिओ हो मॅडम, व्हिडिओ दोन दोन्ही ऑन कर, असल्यामुळे व्हिडिओ पण ऑन कर. काय आहे? 2 स्टुडंट आहेत त्याच बोल. नावाचे, त्यामुळे अजून एक स्टुडंट आहे त्याच नावाची, त्यामुळे मला 2 पटकन- स्टुडंट आहेत का? हो त्याच बरं असू दे. नावाचे. तुझी कास्ट कुठली आहे? कास्ट तुझी ओपन ओपन. ओपन आहे. बरं आहे का इच्छुक घरातलं कोणी येऊ शकेल का मीटिंगला? वेळ पडली तर इथे कधीतरी यावं लागेल. अगदी पहिल्याच मीटिंगला असं नाही, पहिली आपण ऑनलाईन घ्यायची. त्यांना पण शिकवा ह्या पद्धतीने मीटिंग जॉईन करायला. विचारून बरं बघते अजून मी. दुसऱ्या कॅटेगरीचं बघ. हो तुझे वडील काय करतात प्राजक्ता? मिस लॅबोरेटरी आहे त्यांची, कुठे ग? ताऱ्यामध्ये. कुठे? तारे आहे ना तिथं. तारळेचं कसली पॅथॉलॉजिकल? हा पॅथॉलॉजिकल. काय शिकले? मिस BSc DMLT. काय नाही कळलं काय आहेत? BSc DMLT केली आहे त्यांनी आणि BMS झालंय. अच्छा, डॉक्टर आहेत. हा इलेक्ट्रोपॅथीमध्ये केले त्यांनी, बट प्रॅक्टिस ते DMLTचीच करतात. DMLT करतात. बरं ठीक आहे. बघ त्यांना एकदा विचारून बघ आणि नंतर मग आपला जो ग्रुप केलाय व्हॉट्सअप त्याच्यावर टाकलं तरी चालेल. बरं मी 10 वेळा विचारते, आम्हाला रिझर्वेशनचे कॅन्डिडेट आहे. आता परत ही ओपनची हे झाली. शिल्पा दळवी कोण आहे? मला इथे जी नावं दिसतात ते मी बघते. स्वप्नाली कवी मॅम कोण येतं ऑन व्हा पटकन. मनाली मस्के एम मॅम. कोण तरी आता हे आहे. मनाली मस्के मॅम. मनाली मस्के. हे कर ना, व्हिडिओ ऑन कर ना. मनाली मस्के. तू कुठली कॅटेगरीतली आहे? SC. SC मधली आहे. तुझ्या आई वडिलांना येऊन असं बोलता येईल का? काय करतात आई वडील? पप्पा ZP मध्ये आहे, गव्हर्नमेंट सर्वंट. आणि मम्मी आणि आई? सातारा आकाशवाणी. अरे वा, मग सांग की आईला. हा चालेल. काय करते आकाशवाणीला? अनाउन्सर. मग कधी बोलली नाहीस इतके 2 वर्षात? आपली एखादी जाहिरात द्यायची की. हा मला नंतर येऊन भेट. राहतेस कुठं तू? संगमनगर. कधी येशील? आई आकाशवाणीवर हे आहे म्हणल्यावर तिला बोलता येईल चांगलं, म्हणून तिचं एक मी नाव घेतेय. चालेल. आईचं नाव सांग. सुरेखा जालिंदर मस्के. आई सुरेखा. एक मिनिट. जालिंदर. हा मस्के. बर बर ठीक आहे. मगापासून मी इतकी घसा फोडून सांगते तेव्हा का नाही बोलली ग? का मेकअप व्हायचा होता? आता पावडर बिवडर मारून आलीस की? नाही झोपून उठली आता? नाही. बर बर. ऋषिकेश देशमुख कोण आहे? ऋषिकेश हॅलो मॅम. कुठे आहेस रे? कर व्हिडिओ ऑडिओ ऑन कर. काय शिकवलं रे आता मी? आता कुठला पॉइंट शिकवला? कल्टिवेशन ऑफ प्लांट ऐकलंस का शेवटपासून? पहिल्यापासून हो. शेवटपर्यंत ऐकलंस का? हो. आणि दुसरी गोष्ट, यादव सरांच्या लेक्चरला का नाही बसला? COC ला का तुझं नाहीये COC? नाही. कुठलं आहे तुझं मग? इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स. अरे का बरं? इलेक्ट्रॉनिक्स का घेतलंस रे? FY पासून तेच घेत, भेटलं माझं ना. काय म्हणणं नाही. ओके ओके हो. ओके. तू ओपन मधला आहेस ना? ओपन. हो. मग नको, आपल्याकडे ओपनचे ऑलरेडी झाले. तुम्हाला आधी चॉईस दिला तेव्हा काय बोलला नाही तुम्ही. अजून कोण आहे येऊ इच्छित आहेत पालकांना? आम्हाला एक 4-5 नावं पाहिजे. अजून दुसऱ्या कॅटेगरीतलं कोणी आहे का? NT,
विजे, आता मला बाकीची नावं पण दिसेना. एवढीच इथं नावं 4-5 दिसतात त्या सगळ्यांना. विद्या सोनवले बघू बरं. विद्या सोनवले आणि मानसी गुरव दोघींनी व्हिडिओ ऑडिओ ऑन करा. विद्या सोनवले आणि मानसी गुरव. चला पटपट पटपट, आपला वेळ मी घालवतीये, आम्हाला हे काम करायचंय म्हणून. मानसी Yes, ma'am. गुरव कुठली ग कॅटेगरी? माझी असते. थांब, आता आधी मी Yes, हिला ma'am. विचारते. विद्या तू कुठली आहे? SC. SC. आपल्याकडे SC चे 2 झालेत. आता पुढच्या वेळेला कधी आपल्याला आला चान्स तर तुझ्या आईला वडिलांना बोलवून घेऊ. ऑलरेडी 2 झालेले आहेत. त्यातलं कोणी नाही म्हणलं तर तू मला अप्रोच करायचं. काय करते आई बाबा तुझे? शेती. विद्या? आई हाऊसवाईफ. दोघे पप्पा शेती शेती करतात. करतात? हम्म. हाऊसवाईफ आहे. आईला विचारून ठेव. यातलं जर नितीश नाही म्हणाली आई तर आपण बघूया, मग ते तुझं नाव घेऊया. विद्या सोनवले मी लिहून ठेवते रिझर्व म्हणजे कॅटेगरीसाठी. रिझर्व म्हणजे जर नाही दुसरं कोणी तर तुझ्या आईच्या मनाची तयारी कर. तिला असं आता बोलते असं बोलता येईल का माझ्याशी? नाही, मी विद्या. हाऊसवाईफ आहे. बघू तरी सांगते, मी विचारते तिला. कंपल्सन काही नाही. असू दे असू दे. चालेल. आता कोण आहे? श्रद्धा. तुझी कुठली कॅटेगरी? श्रद्धा शेलार. तू बागेत काय येऊन बसली का श्रद्धा? नाजनीन इनामदार. श्रद्धा शेलार कुठे गेली? हा, तुझी कुठली कॅटेगरी? ओपन. कास्ट ओपन मधली आहेस? हा, मग बंद करून टाक. हो. ओके. पूनम कोरडे, प्राजक्ता घाडगे. येस मिस. प्राजक्ता घाडगे ओपन का? हो. बघू तरी मुकडा तुझा. मुकडा बघू दे. ओपन मधली आहे? हो. आई वडील काय करतात? शेती करतात. शेती करतात. ऐकायला येईना की? पूनम कुठली कास्ट? मिस. पूनम कोरडे. ओबीसी. 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 काय करते आई? वडील काय करतात? चला बोला पटकन. वडील एसटी मध्ये रिटायर. वडील का? एसटी मध्ये होते, रिटायर झालेत. घेऊ का नाव तुझं वडिलांचं? हा, वडिलांचं नाव घेऊ का? मिस. राहायला कुठे आहे? नाही जमणार बहुतेक त्यांना. नाही जमणार. बर, काय कंपल्शन काही नाहीये. आता काय झालं, वेळ संपत आली माझ्या मताने. मी आता हे थांबवते. दुसऱ्या मॅडम, मी हे तुम्हाला ऑफर लक्षात आली का बघा. आपण काय करायचंय, सर्व विषयांची 1-2 4-5 पालकांच्या एक आपण असोसिएशन बनवायचंय. टीचर पॅरेंट असोसिएशन. आणि त्या असोसिएशन मध्ये आम्ही जे काही कॉलेज तर्फे करतोय हे पालकांना कल्पना देणार. आणि पालकांनी तुमच्या काही अडचणी असल्या तर ते आम्हाला सांगायचंय. तर हे सांगण्यासाठी तुमच्यातले कोणीही कुणाचेही पालक तयार असतील तर मॅडम आमच्या पालकांचं नाव घ्या असं तुम्ही मला तुमच्या ग्रुपवर किंवा पर्सनली मला फोन करून. आता आम्हाला जास्त करून कॅटेगरीची माणसं पाहिजे होती, तर तुमच्यातले कोणीही तयार झालेलं नाहीये. तुम्हाला आता सगळ्यांच्या समोर सांगायचं जर संकोच वाटत असेल तर माझी ऑफर तुम्हाला ओपन आहे. तुम्ही कधीही येऊन मला असं सांगू शकता.
चालतंय? काय प्रॉब्लेम आहे? आता मी थांबवते, दुसरं लेक्चर आहे तुमचं चालू होईल. ओके.